होते आणि एक ग्लास कप लागले. कपची गरज कोणाला आहे घरामध्ये? आणि पहिल्या चेंडू टाकण्या करतो गोलंदाज लखन साधव. मोठा पटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. झील कव्हर शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये सुटला गेला. दुसरा मध्ये थॉमस डायस बॅटिंग. गोलंदाज तयार. माझा आवडता खेळाडू लखन साधव. ओ स्विंग अँड थॉमस डायस विरुद्ध गोलंदाज. पहिला प्रयत्न मला आहेत या टीमचे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलाय. चेंडू मिड ऑफ मध्ये आलाय. एकदा पूर्ण केली. आज जो संघर्ष त्याच्या जीवनात आलाय त्या संघर्षामधून तो यशाचं शिखर गाठतोय. बिपिन भाई याने केलेलं सपोर्ट, इतर खेळाडूंचं लाभलेलं सहकार्य तो आजही विसरला नाही. टपाचा चेंडू होता ओमकार करता. ओमकार यांनी चेंडूला वाईड ऑफ मैदानामध्ये वळवलं. एकदा पूर्णमध्ये 3 धावसंख्या धाव फलकावर 4. बिन बादशाह 4 बॉलची समाप्ती. क्रिकेट स्मृती चषक 2024 मध्ये तुम्ही बघताय. आणि इथे पाहिलं तर तुषार चिंतामण चौधरी साहेबांना सुद्धा या अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांच्या सौभाग्यावरती हर्षलताई तुषार चौधरी या सुद्धा उपस्थित आहेत. भावेश जोगळे यांच्या मातोश्री या सुद्धा उपस्थित आहेत. खुद्द भावेश जोगळे टिंगचाक जोगळे हे सुद्धा उपस्थित आहेत ज्यांनी या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच मधून एनर्जी ड्रिंक दिले आहे. क्या गजब का शॉट मारा है थॉमस डायस ने. एक नंबर भाई. षटकार काय लाजवाब बैटर. क्या बात है यार थॉमस. एक कैच कैच कैच. गुड बैटिंग थॉमस डायस. खतरनाक बैटिंग भाई. संघाचे 4 धावा बॅटर. कालच्या रजनी क्रिकेटमध्ये JR स्पोर्ट्स दहिसर संघाला विजय संपादन करता आला नव्हता आणि ह्या मॅचमध्ये सध्या त्यांचे खेळाडू जिद्दीने खेळत आहेत. अभी जो दुर्गापुर में मैच हुआ था उसमें थॉमस डायस की टीम ने सेकंड ट्रॉफी मारा था. तो आज थॉमस डायस की बैटिंग देखने के लिए हम लोग आए हैं यहाँ पे. और क्या ज़बरदस्त सिक्स लगाया था उन्होंने पॉइंट के ऊपर से. कड़क. तो बहुत ही हार्ड हिटर और डेंजर बल्लेबाज हैं थॉमस डायस. और ये पहला झटका लगता हुआ ओमकार के रूप में. 1 ओवर 14 रन 1 विकेट. बायकर मॅन 13 बाईक्स ज्याने मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळवलंय तो खेळाडू गेलाय. ठाणे येथील नामवंत खेळाडू. सुरुवातीला छोट्या संघामधून खेळत असताना कधी एकदा मोठा झाला हे काही अयुब याला कळलंच नाही. आणि आज साता समुद्रा पलीकडे जाऊन जो बॉलिंग कर रहे हैं वो भी खतरनाक गेंदबाज हैं. अयूब शेख 13 मैन ऑफ द सीरीज बाइक जीता है उन्होंने अभी तक. मतलब बड़ा खिलाड़ी है. मैन ऑफ द टूर्नामेंट के रूप में 13 बाइक जीते हैं अभी तक. बाकी का बात छोड़िए, जो जीते रहेंगे. तो बहुत ही ज़बरदस्त मुकाबला. एक तरफ थॉमस डायस और एक तरफ अयूब शेख. संख्या 1 गडी बाद 14. अंतिमक्षणी बॅटचं प्लेट ओपन केलं कितेशाने आणि चेंडूला ढकलून दिलं. अब दोनों खिलाड़ी आमने सामने. एक तरफ अयूब शेख और दूसरी तरफ थॉमस डायस. जगदीश पाटील हे सासरी बुवा आहेत आणि ते सुद्धा क्रिकेटला एन्जॉय करत आहेत. विनोद भोईर यांच्या घराच्या समोर ते एन्जॉय करत आहेत या स्पर्धेला. आता बॅटर त्या ठिकाणी एक चांगला फटका खेळतोय. शॉर्ट मिड विकेट स्कोअरलेस क्षेत्रामध्ये चेंडू खेळला होता. थॉमसने एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार केलाच होत नाही. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धाव फलकावर पोहोचली जाते. 1 गडी बाद 16 धावा. बॉलिंग अच्छा कर रहा है रे. नितेश पाटील म्हटलं तर अर्थातच मेवण्या आहेत ते कुणाल पाटीलचे आणि चांगला खेळ करत असतात सातत्याने. सुचितचा फटका खेळायचा होता गीतेशाला. ओ डेरिक हिट
परंतु सुरक्षित आपल्या घरामध्ये दोन्ही बॅटर पोहोचत आहेत. लेग बाईचा इशारा. रन आउट, अतिरिक्त धाब्याच्या मदतीने रन आउट होते होते बच गया. अभी चला जाता तो कहानी खत्म. ये लोग इतना कम रन नहीं बनाना है, बहुत बनाना है. 17 म्हणजेच या षटकामध्ये बांधलं आहे. कारण पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धाव फलकावर 14 धावा होत्या. या षटकात फक्त आणि फक्त गोलंदाजाने आतापर्यंत मोजल्या 3 धावा. क्या बात है यार, एक नंबर यार थॉमस, गजब का, जबरदस्त. 6 आर पार दमदार शानदार बहरदार गोलदार वजनदार फटका थॉमसच्या बॅट मधून. काय चांगला कडक फटका. पुढचा बॉल स्लोवर बॉल, चेंज ऑफ फेस केले, गतीमध्ये परिवर्तन. धाव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि जशी चेंडू फेक होते तशी फक्त एकच धाव पूर्ण करतात थॉमस. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 12च्या सरासरीने झाले 24 धावा. 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. त्याच्यासारखं आपल्या खुल्या गटामधून तो मॅचेस खेळत असतोय आणि म्हणूनच म्हटलं आणि आमचे सुद्धा खूप 18 गेंद 48 रन. सन्मान घेत असतोय. सामने 47 हो गया. सामने थॉमस डायस. वेल बॉल यार. अभी रन आउट होने का चांस और नहीं बच गया. अभी 17 पे 70 नहीं सॉरी 46. देखते हैं थॉमस डायस की टीम जीतती है मुकाबला कि नहीं. 17 गेंद 46 रन. कलिंगड सम्राट आणि जाडी चंदूची व्यवस्था केली होती प्रवीण मगर साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालं. क्या बात है, एक नंबर. बॉलवर हल्ला केलाय. चेंडूचा तो पाऊल क्षेत्रात एकदा पूर्ण केली. 16-45 धावसंख्या झाली धाव फलकावर 26. एक गडी बाद. 16-45. वंडर बॉय प्रणय पाटील यांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. कालच्या रजनीमध्ये एक अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं. क्रॉस बॅटे स्ट्रोक काय चौथ्या बॅटरला अंदाज त्याचा चुकलाय. 15-45 चतुर्य आपली गुणवत्ता लखन जाधव मैदानावर सिद्ध करतो, विकेटवर सिद्ध करतोय. म्हणून समोर किती मोठा खेळाडू असो, काही पेक्षा मोठा मी आहे हेच ध्येय आणि हेच प्रमाणे जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलात. वहाँ थॉमस डायस के गले में गेंद लग गई. क्रॉस बैटिंग कर रहे थे. आला होता जो थॉमस डायस याला इंजुरी करून देणारा चेंडू होता. धाव संख्या धाव फलकावर 1 गडी बाद 26. वही उनको पानी दिया जा रहा है और फिर से बैटिंग करने के लिए तैयार थॉमस डायस. थॉमस याचे फेस दबा पाहायला मिळत आहे. थॉमसकडे एक आणखीन एक दागिना आहे, तो म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा, त्याचं डिसिप्लिन. ते कधीही त्याने गर्व केला नाही. कारण गर्व तीच खेळाडू करत नाही जे छोट्यामधून मोठं झालं. कारण हा प्लॅटफॉर्म प्राप्त करण्याकरता त्याला सुद्धा किती संघर्ष करावा लागलाय ही मुलाखतीमध्ये मी जाणून घेतलंय. 15-45 थॉमस डायस की टीम और सामने थॉमस डायस. जाधव चांगली गोलंदाजी करतोय. त्याचा हा पुढचा बॉल और यहाँ पे कैच आउट होने का चांस, लेकिन 6 रन. वाह, व्हाट अ हिट, जबरदस्त. क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6 धावा. जबरदस्त यार. अभी 14 में 39. बैटिंग करणारी टीमला जबरदस्त मैच. और अभी क्या खूबसूरत सिक्स लगाया थॉमस डायस ने. चांगले स्कोर कटचे फटके, असे स्कोर कटचे फटके त्यांनी दाखवले आणि या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. युट्यूबद्वारे सुद्धा भरपूर प्रेक्षक जुडले प्रदर्शन लाईव्हला. फिर से बहुत अच्छी गेंद. और यहाँ पे जब तक बॉल फील्ड हो तब तक दोनों बल्लेबाज दौड़कर 2 रन ले लिए. 2 रन के सारे टीम को अब 13 गेंदें 37 रन. आता रिक्वायरमेंट थोडासा वाढलाय, इन्क्रीज झालाय. 17.08 तो बनलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल यार, एक नंबर. राफेल मधला चेंडू होता, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. हॅलो, सिंह सुद्धा ठीक आहे. ओरडत जर बसला तर त्याला शिकार मिळणार नाही.
ओहो, यहाँ पे कैच आउट होने का चांस है। नीचे फील्डर और देखते हैं, अरे छूट गया थॉमस डायस का कैच। 12 में 35 रनों की जरूरत और थॉमस डायस का कैच यहाँ पे छूटता हुआ। अब देखते हैं थॉमस डायस इसका कितना फायदा उठाते हैं भाई, क्या बात। धावसंख्या 2 ने पुढे सरकली। धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 37। 13 चेंडूंमध्ये 31 धावांचं योगदान थॉमस डायस या खेळाडूचं रवी गोलंदाजी मार्गावर आलाय। अभी 34 रनों की जरूरत। खेळाडू आहे, स्वतःला सिद्ध करण्याकरता तो प्रयत्न करतोय। रिक्वायर्ड रन रेट एक कैच बहुत भारी पड़ेगा, 5-5चा बनलाय या वेळेला, बहुत भारी पड़ेगा। 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता। अरे सिक्स, कैच छूटा तुरंत 6। क्या 6 लगाया भाई थॉमस डायस ने, गजब का जबरदस्त 6। तो अभी ये यहाँ पे फिर से उठा के मारा है, उसके नीचे फील्डर आ रहे हैं अयूब शेख। क्या गजब का कैच पकड़ा है भाई। तो यहाँ पे थॉमस डायस की इनिंग समाप्त होती हुई। अब मुश्किलें बढ़ती हुई दहीसर की। अब जीतना थोड़ा मुश्किल रहेगा भाई। थॉमस डायस का विकेट यहाँ पे मिलता हुआ 37 रन बना के आउट है 12 गेंद में। साकारली आणि धावसंख्या 43। 17 वेळा आम्ही ही माहिती दिली तुम्हाला। धावसंख्या 43। अजून जर आपण विचार केला तर हा मॅच जिंकण्याकरता बॅटर गेला हरीश। 9 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे। थॉमस जरी बाद झाला तरी मॅच जिंकण्याची क्षमता दाखवावी लागेल बॅटरला। एक हिरो जरी गेला तरी अनेक हिरो आहेत JR दहीसर टीम मध्ये, आणि त्याच्यामधलेच निर्णय घेतलाय काम। चेंडूला पाठवलं लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब, षटकार। 8 चेंडू आणि 22 धावा, 8 गेंद 22 रन। चांगलं बॅटिंग करताना बॅटर या आधी थॉमस डायस दिसला। 15 बॉल मध्ये 37 धावा बनवल्यात। आता हरीश यांनी आल्या आल्या आपल्या ताकदीचा वापर केलाय। इंजिन गरम आहे। शॉर्ट बॉल चेंडूला मिड ऑन मधून खेळून काढला। चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय। एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं। 7-21, 7 गेंदे 21 रन। 3.5 बॉलची समाप्ती। धावसंख्या 2 गडी बाद 50। 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता। 7-21। काही गीतेश नावाचा खेळाडू इथे चांगला कळ करून संघाला सावरण्याचं काम करेल का? गीतेश स्ट्राईक इन कडे कालच्या रजनीमध्ये चांगला खेळ केला होता गीतेशने। हो, जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली होती ठाण्याला। एक धाव तर मिळेल कारण चेंडू गेला होता या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट। एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता। 6 चेंडू 20 धावा। उत्तम टीमचे कॅप्टन या प्रतीक या मॅच मध्ये ऊर्जा निर्माण करून दिलं गोलंदाजांनी। आता फलंदाजाला 30 ऊर्जा निर्माण करायची आहे। जिंकावं लागेल। नरेंद्र भारती गोलंदाजी मार्गावर आला। टॉस या षटकानंतर आपण लगेचच करणार आहोत। भावेश जोगे स्कोररच्या भूमिकेमध्ये असतील। हा चेंडू आवडता आहे। चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये पडेल का? बघूया नंतर काय घडले। जेल ड्रॉप केला तसा तांडलने स्वरूप 2 धाव मिळतात गीतेशाला। 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या 53। आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे। 5 चेंडू 18 धावा। हिरो बनावं लागेल, त्यालाच चमकावं लागेल। परमेश्वराने खरं तर प्रत्येकाला या दुनियेमध्ये हिरास बनवलाय, परंतु असं म्हटलं जातं ना, जो जास्त गरज। शॉर्ट बॉल ब्रेक केलं होतं, लेग ब्रेकचा चेंडू होता। एक धाव पूर्ण केली हरीश यांनी। हरीश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय। पाहूया नेमकं काय घडलं। आणि याच दरम्यान ही दुसरी धाव होते पूर्ण। 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 55। 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे। 4 चेंडू 16 धावा।
आयुष्यात येणाऱ्या अडचणीही आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत असतात. क्षमता आहे बॅटरमध्ये, क्षमता आहे बॉलरमध्ये. बॅटरची क्षमता काय दिसत नाही. धावांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा, 14 धावा 3 चेंडूंमध्ये. लास्ट विकेट जी बिग ब्लो होती. मोमेंटम इथे कुठे बनलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, ज्यावेळेस थॉमस डायल्स हा खेळाडू बाद झाला. आता 3 बॉलमध्ये 14ची आवश्यकता आहे. गीतेश स्ट्रायकिंग कडे मोठा फटका खेळण्याकरता पावित्र्याकडे बनवला होता. चेंडू क्षेत्राबाहेर जात आहे, ठीक आहे, परंतु क्षेत्ररक्षकांनी चांगल्या प्रमाणाचं प्रदर्शन करून चेंडूला हरवला. 2 धावा, 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली. धावचक्रावर धावा लागले जातात 59. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 12 धावा, 12 धावा 2 चेंडूंमध्ये. हे समीकरण बनलं या मॅचचं. याआधी मला असं वाटतं की हरीश यांना सुद्धा स्ट्राईक देणं गरजेचं होतं, कारण हरीश यांनी पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता. त्याने बरोबर अंदाज घेतला असता लेग ब्रेक ऑफ ब्रेक चेंडूचा. इथे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. गीतेश मध्ये सुद्धा तीच क्षमता आहे, परंतु क्षमता असून चालत नाही, क्षमता दाखवावी लागते. गोलंदाज नरेंद्र भारती थोडासा दबावाखाली गोलंदाजी करेल काय? या चेंडूला वळवलं जातं लॉंग लेगच्या दिशेने. नशीब सुद्धा आता साथ देत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमचा. नो बॉलचा तर इशारा आलाय, बिमरचा इशारा आलाय. इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने 3 धावा पूर्ण केल्या. 3+1 या 4 धावा असतील. या 4 धावांच्या मदतीनं पुढे सरकली आणि धावा लागल्या जातात 63. 63. 2 बॉल मध्ये आता 8 धावांची आवश्यकता. 2 गेले 8 रन. हो 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 हो. 8 धावा चर्चा मैदानाच्या आतमध्ये होत्या. मॅचला जिंकणं फार महत्वाचं आहे, कारण अनेक वेळा एकमेकांसमोर आल्यानंतर जास्तीत जास्त JR दहिसर संघाचा पराभव झाला, विजय फार कमी आले. आणि आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना कासारवडोली संघाविरुद्ध मॅच जिंकायचा आहे. भावेशोबत काय वाटतं? नक्कीच सामना खूप रोमांचक झालाय. 2 चेंडू 12 असताना हा नो बॉल कुठेतरी थॉमस डायसच्या टीमला जिंकवण्याच्या दिशेने आलाय. अगदी बरोबर, म्हणजे थॉमस डायसच्या टीमला अजूनही फायदा होऊ शकतो या नो बॉलचा. 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. वॉट मॅच, हृदयाचे टोके वाढवणारा मॅच बनतोय आणि हे टोके आता वाढत असतील समर्थकांचे. 2 मध्ये पाहिजे 8 धावा 2 चेंडूंमध्ये. बघितले आणि चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न होता मिडविकेटच्या दिशेने, परंतु फ्री आहे, फायदा झालाय, फ्रीचा फायदा झालाय. 2 धावा मिळतात. 2 धावांच्या मदतीला धावसंख्या पोहोचली. 1 गेले 6 रन. वाट मॅच. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. 1 चेंडू 6. वॉट मॅच, उत्कंठा वाढवणारा मॅच बनता. कारण 24 तासामध्ये जर आपण पाहिलं तर 1,03,789 वेळा प्रत्येक व्यक्तीच्या मृताचे टोके हे वाढत असतात. धक धक हे सुरू असतं. इथे 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. धक कोणाची वाढलाय, आमच्या प्रेक्षकांची की मैदानाच्या आत असलेल्या खेळाडूंची? हा चेंडू आधीत आहे, तालीम व्यवस्थित साध्य करू शकला नाही बॅटर, परंतु या चेंडूवर मिळतात 4 धावा आणि पहिल्या तो 1 रन से हार गई. बरोबरी साधली जाते. धाव संख्या झाली आहे या वेळेला 69. म्हणजेच 2 धावांशी पराभवाच्या शाळेमध्ये गेले. एका धावांशी पराभवामध्ये पुढे मात्र 1 रन से हार गई भाई टीम. दहिसर की टीम 1 रन से ये मैच हार गई. थॉमस डायस की टीम. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर टेंट होऊया आपण टॉस करू, ज्या ठिकाणी अक्षय डान्स करताना दिसतो.